वीर जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली. जम्मू काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. संदीप पांडुरंग गायकर वय 32, लष्कराच्या 15 मराठा लाईफ इन्फंट्रीमधील 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत होते. तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गुरुवार दिनांक 22 मे रोजी कर्तव्य बजावत असताना संदीप गायकर यांना वीरमरण आलं. आज दिनांक 24 मे सकाळी त्यांचं पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आलं. लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. भारतीय लष्कराच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी जाणून त्यांना मानवंदना दिली. भारत माता की जय व शहीद जवान संदीप गायकर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुलगा रिहान्स यानं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आमदार डॉ किरम लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, लष्कराच्या वतीनं कर्नल केतर प्रसाद तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली. संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेलं बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ब्राह्मणवाडा येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येईल. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल अशा शब्दात पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जवान संदीप गायकर हे वयाच्या 20व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी गांधीनगर, जम्मू व काश्मीरमधील पूंछ सेक्टर, 56 राष्ट्रीय रायफल्स, मध्य प्रदेशमधील घाणासागर व युनायटेड नेशन्स येथे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. सर्व या ठिकाणी प्रथम रीतींचा कार्यक्रम होईल. कितना सुंदर खिलता है ऐसा कफन में संदीप गायकर भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की अमर रहे.
भारत देश या ठिकाणी उपस्थित आहे. मनाला खऱ्या अर्थाने शब्दात व्यक्त करू शकत नाही असं दुःख या ठिकाणी आहे, परंतु स्वाभिमान अभिमानही आहे. ज्या आईच्या उदरामध्ये या वीर हृदयात राहिला खरी सावधान सकट सलामी छट सकट चौक छट सकट सलामी छट सकट पंचम छट सकट जनरल सलूट की सलामी देंगे. जनरल सलूट सलामी छट सकट पंचम छट खड़े खड़े मार पोषण एक सलाद बच एक स्टन फल फिर बार एक स्टन फल फिर बार एक स्टन फल हलिकट सकट पंचम छट सकट अंतिम की सलामी देंगे. सलामी छट कोणी हलणार नाही. आज आपण सर्वजण अतिशय दुःखद तंत्रज्ञानानं आपल्या देशाचे सुपुत्र आणि या भूमीचे भूमिपुत्र स्वर्गीय संदीप पांडुरंग नायकर आपल्या शहीद जवानाच्या त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमेचं संरक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावून अतिरेक्याशी मुकाबला करताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं. अतिशय सामान्य परिस्थितीतून स्वर्गीय संगीत गायकवाड यांचा प्रवास आपण जर पाहिला
केवळ एक देशाप्रती असणारी श्रद्धा, देशाकरता समर्पितपणे आपल्या स्वतःला त्यांनी जे झोकून दिलं, त्या समर्पणाची भावना, त्या एकच भावनेतून त्यांनी भारतीय लष्करामध्ये ते सामील झाले. मला आता सांगत होती मंडळी, गेल्या आठवड्यातच तो गावात येऊन गेले, परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटावा. त्या बाजूला दुःखही सर्वांना झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिमानही वाटावा अशी घटना आहे. आपल्या देशाच्या रक्षणाच्या साठी आपल्या प्राणांची बाजी लावून अतिरेक्यांचा खतमा झाला, परंतु दुर्दैवानं त्यामध्ये स्वर्गीय संदीप गायकरांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, आई, त्यांची पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा आहे. या सगळ्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो केवळ संदीप गायकरांच्याच कुटुंबावर आघात नाहीये, तो आपल्या सगळ्यांनाच त्याचं दुःखाने आपल्या सर्वांना एक प्रकारचा आघात झालेला आहे. तो आपल्यासाठी घडलेला आहे. आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि मग त्यांचं जे समर्पण आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही. निरंतर स्मृती संदीप गायकरांच्या आपल्या नेहमी समोर राहतील, आपल्या अंतर्मनात राहतील. आणि म्हणून या आमच्या शूर जवानाच्या पृथ्व्यार्थ एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक जे आमच्या पिढीला सर्वांना भविष्यात प्रेरणा देत राहील अशा प्रकारच्या या ठिकाणी एक स्मारक चांगल्या प्रकारचं आपण उभं करू, जो आपल्या सगळ्यांना त्यासाठी प्रेरणा देत राहील अशा प्रकारची भावना व्यक्त करताना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबावर आघात झालेला आहे, त्या आघात सहन करण्यासाठी परमेश्वरांना त्यांना शक्ती द्यावी. आपण सर्वजण त्या कुटुंबाच्या माध्यमागे भक्तामध्ये उभा आहोत. हा विश्वास तो संदीप गायकरांच्या कुटुंबाला नाही, तो प्रत्येक भारतीय जवानाला जे आपलं आश्वासन करायचं आहे की तुमचं जे वीरमरण आहे ते व्यर्थ जाणार नाही. हा देश तुमच्या समर्पणासाठी पूर्णपणे हा सलाम करतोय. मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय